दरम्यान भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार हे स्पष्ट झालंय। भाजपनं महापौरपदाचा ऐनवेळी उमेदवार बदलल्यानं ट्विस्ट आलाय। भाजपनं नारायण चौधरी यांच्याऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरींच्या गटाच्या 9 नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिलाय। त्यामुळे महापौर निवडणुकीत ट्विस्ट पाहायला मिळत असून भाजपच्या एका गटानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं आता सर्वांचं महापौरपदाच्या निवडणुकीकडे लक्ष आहे। तरी सुद्धा त्यांनी मला काही मदत केली नाही। त्यांनी कॅम्प लावायला लावलं मला, आणि मी वारंवार त्यांच्या संवादात असताना सुद्धा त्यांनी मला काही त्याचा उत्तर दिलं नाही। आमचे महेशजी चौगुले साहेबांनी काही मिटिंगी घेतल्या, तरी सुद्धा त्यांनी काही उत्तरं दिली नाही। आज मी ह्या परिस्थितीत आहे की गठबंधनची सरकार असताना सुद्धा आपला उमेदवार बसू शकत नाही। शर्मेची बाब आहे। महापौरपदासाठी भाजपच्या नारायण चौधरींना मतदान करण्याचं काँग्रेसने आवाहन केलंय। काँग्रेस प्रदेश कमिटीचे पत्राद्वारे हे आदेश आलेले आहेत। 20 फेब्रुवारी रोजी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांना महापौर पदासाठी भाजपचे नारायण चौधरी तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे तारिक मोमीन यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला।